नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृडुमयी भजक. एखादं शहर जे आहे ते हळूहळू वसत असतं आणि मग त्याची प्रगती होत असते. जसजशी प्रगती होत जाते तसं त्या संपूर्ण शहराच्या व्यवस्थापनाची जी जबाबदारी आहे ती महानगरपालिकांवर येते. आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात 27 महानगरपालिका आहेत आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर ह्या ज्या महानगरपालिका आहेत यांचं कार्य नेमकं कसं चालतं हे जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. आजचा आपला कार्यक्रमाचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. महानगरपालिकांचे व्यवस्थापन असा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. त्या भागातील त्या शहराचा जो विकास आहे किंवा ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या महानगरपालिकेतर्फे पुरवल्या जातात आणि एक सजग नागरिक म्हणून या महानगरपालिकांचं व्यवस्थापन कसं चालतं, काम कसं चालतं हे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच आवश्यक आहे आणि आज आपण त्याविषयी बोलणार आहोत. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील तर त्यासाठी जरूर आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी आमचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो टिपून घ्या. 24908050 आणि 24988050 असे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. दूरध्वनी क्रमांक आहे तो पुन्हा एकदा सांगते 24908050 आणि 24988050. तर आपले जे प्रश्न आहेत ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आजचे आपले जे तज्ज्ञ आहेत ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. आणि जेव्हा फोन कराल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की फोन लागला असं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज आहे तो अगदी कमी करा किंवा म्यूटवर ठेवला तरी चालेल आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कार्यक्रमात. आपण बघतो की शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या लोकोपयोगी कामं करत असतात. तर ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं म्हणजे नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो यांचं कायदेशीर जे स्थान आहे ते नेमकं काय आहे? आता आपण महाराष्ट्र राज्याचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ह्या वेगवेगळ्या विभागांनी नियंत्रित केल्या जातात. त्यातला शहरी भाग जो आहे त्याच्यासाठी नगर विकास विभाग काम करतं आणि ग्रामीण भागावर नियंत्रण जे आहे ते ग्रामविकास विभागाचं आहे. बरं. शहरी भागामध्ये जे आहे ते विभागणी त्यांची जी केलेली आहे तर 27 महानगरपालिका आणि जवळजवळ 379 नगर परिषदा आणि नगरपंचायती ह्या आपल्या राज्यामध्ये आहेत. आपलं 50% जवळपास पोचलेलं शहरीकरणाचं राज्य आणि ह्या राज्याचे जे ह्या ज्या संस्था जे आहे याच्यामध्ये महानगरपालिकांचा पूर्वी कामकाज जे आहे ते 3 वेगवेगळ्या कायद्यांप्रमाणे चालत होतं. मुंबई महानगरपालिकेचा कायदा खूप सगळ्यात जुना जो आहे तो 1888चा आहे आणि हा फक्त मुंबई महापालिकेसाठीच आहे. बाकीचे इतर जे आहे अजून 2 महानगरपालिकेचे कायदे होते. नागपूरसाठी वेगळा कायदा होता आणि इतर महानगरपालिकांसाठी वेगळा होता. पण नागपूरचा कायदा सुद्धा 2012 मध्ये रद्द करण्यात आला आणि मुंबई सोडून इतर सर्व महानगरपालिकांना 1949चा महानगरपालिका कायदा लागू करण्यात आलेला आहे. नगर परिषदांसाठी 1965 मधला महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी असा अधिनियम आलेला आहे. त्याप्रमाणे तो कायदा जो आहे तो सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी ॲप्लिकेबल आहे. बरं. 73 आणि 74 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली तर त्याच्या आधी आणि नंतर असा जो काही फरक पडलाय तर तो काय आहे? खरंच हा अत्यंत महत्त्वाचा बदल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे साधारणपणे 1991-92 मध्ये आलेल्या दुरुस्त्या. तत्पूर्वी जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शहरी भागासाठी म्हटलं तर आपण महानगरपालिका, नगरपालिका म्हणू आणि ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती. तर यापूर्वी राज्य शासनाच्या इन्स्ट्रुमेंटली होत्या. राज्य शासनाच्या संस्था तोपर्यंत कार्यरत होत्या. पण राज्यघटना जर बघितली तर त्याच्यामध्ये ह्या संस्थांना विशेष स्थान नव्हतं. 73 आणि 74व्या राज्यघटनेनंतर या ज्या संस्था आहे यांना विशेष
घटनात्मक स्थान प्राप्त झालं आणि राज्यघटनेने एक वेगळी ओळख या संस्थांना निर्माण करून दिली. आणि राज्यघटनेमध्ये 11वं आणि 12वं शेड्यूल त्याच्यामध्ये नव्याने आलं की ज्याच्यामध्ये 11व्या शेड्यूलमध्ये ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामपंचायती, जिल्हा परिषद यांच्या कामकाज आणि 12व्या शेड्यूलमध्ये शहरी संस्था ज्या महानगरपालिका आणि नगरपालिका ज्यांनी कुठलं काम करायचं आहे ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालं. ही जी घटना दुरुस्ती आली यामध्ये महानगरपालिकांना ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या त्याचं घटनात्मक स्थान प्राप्त झाल्यामुळे आणि निवडणुकांच्या बाबतीमध्ये एक वेगळा राज्य निवडणूक आयोग या संस्थांसाठी आला आणि त्यामुळे जे निवडून आलेले सदस्य आहे त्यांचा कार्यकाळ जो आहे त्याची शाश्वती आली. वित्त आयोग आला आणि त्यामुळं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्यांना घटनात्मक स्थान आणि शाश्वती या दोन्ही गोष्टी त्यामुळे प्राप्त झाल्या. त्यामुळे 73 आणि 74वी घटना दुरुस्तीपूर्वी आणि नंतर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल या संस्थांमध्ये झालेले आहेत. नक्कीच. आपण बघतो की केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा कारभार आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचा कारभार, तर ह्या दोन व्यवस्थापनांमध्ये ढोबळमानाने आपण काय सांगू शकाल, काय फरक आहे? सर्वसाधारणपणे आपण केंद्र किंवा राज्य शासनाचं जर कामकाज पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुद्धा कामकाज साधारण तसं असावं असं अपेक्षा केली जाते. आणि आपण विधिमंडळ बघितलं किंवा लोकसभा बघितली तर बऱ्याच गोष्टींना उत्तरदायित्व हे त्या त्या विभागाचे मंत्री यांच्याकडे जातं, ते उत्तर त्याच्यामध्ये देतात. पण स्थानिक स्वराज्य संस्था जर आपण बघितलं तर इथं शासन आणि प्रशासन दोन्ही स्थानिक पातळीवर असतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते स्थानिक नागरिकांच्या समस्यांसाठी सातत्यानं महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. त्यामुळं प्रशासनाला स्थानिक पातळीवर तातडीचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहावं लागतं, उत्तरदायी राहावं लागतं. राज्य किंवा केंद्र शासनाकडून धोरणं बनवली जातात, त्या धोरणाची अंमलबजावणी विशेष करून स्थानिक प्रशासनाकडनं केली जाते. त्यामुळं महानगरपालिका प्रशासन हे नजीकच्या तातडीच्या रोजच्या जीवनामधल्या महत्त्वाच्या समस्यासाठी काम करतं. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जास्त तणाव असतो आणि हे प्रशासन जे आहे जसं स्थानिक पातळीवर उत्तरदायी असतं त्याचप्रमाणे या प्रशासनाला राज्य आणि केंद्र शासनाच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात, वेळच्या वेळी अहवाल सादर करावे लागतात आणि त्याचसोबत शासनाच्या ज्या योजना असतील त्याची अंमलबजावणी असेल, लोकोपयोगी योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात पार पाडावी लागते. नक्कीच. आपल्याला आपण काही ईमेलवरून काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत. गणेश साठे भंडारा यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. सर, ते असं विचारतायत की महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत, तर ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर ह्यांमध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीने ही जी विभागणी आहे ही केली जाते? महानगरपालिकांचं पूर्वी वर्गीकरण केलं जात नव्हतं. सगळ्यात पहिला प्रयोग 2006 मध्ये महानगरपालिकांच्या वर्गीकरणाचा केला गेला. ज्यामध्ये महानगरपालिकांचं अ, ब आणि क अशा प्रकारचं वर्गीकरण केलं होतं. नुकतंच 2014 मध्ये फेरवर्गीकरण करण्यात आलं. महानगरपालिकेचं वर्गीकरण करताना 3 क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे. एक लोकसंख्या आहे, दुसरी क्रायटेरिया दरडोई उत्पन्नाची आहे आणि दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या आणि महानगरपालिकेचं दरडोई उत्पन्न या 3 गोष्टी एकत्र करून महानगरपालिकेचं वर्गीकरण केलं जातं. 2014 मध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये अ+ वर्गवारीमध्ये फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आहे आणि नंतर अ वर्गामध्ये पुणे आणि नागपूर या 2 महानगरपालिका आहे आणि 3 महानगरपालिका ज्या आहेत नाशिक, पिंपरी चिंचवड आणि ठाणे या क वर्गात आहे, ब वर्गामध्ये आहे आणि क वर्गामध्ये 4 आणि इतर 17 ज्या आहेत त्या ड वर्गामध्ये महानगरपालिका आहे. नगर परिषदांच्या ज्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये नगर परिषद कायद्यात ज्या तरतुदी केलेल्या आहे तर नगर परिषदांचं जे वर्गीकरण आहे अ, ब आणि क मध्ये केलं जातं. अ वर्ग नगर परिषद आहे 1 लाख ते 3 लाख लोकसंख्येपर्यंतच्या असतात, 40,000च्या वरच्या ब वर्ग असतात आणि 25,000च्या वरती क वर्ग असतात. आणि इतर ज्या तालुका स्तरावरची जी गावं आहे त्यांना जे नगर पंचायती म्हणून घोषित केलेलं आहे त्या बाबतीत लोकसंख्येची तशी थेट मर्यादा नाही. ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये मात्र थेट असं वर्गीकरण करण्यात आलेलं नाहीये. म्हणजे नक्कीच की ह्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे जेणेकरून व्यवस्थापनामध्ये
ते सोपं जाईल, सुलभ जाऊ शकतं. आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे. डॉक्टर पाडगावकर आपल्याशी बोलतायत अंबरनाथहून. नमस्कार, बोला. मी दोन प्रश्न आहेत माझे. हो. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण महानगरपालिका आणि चे आयुक्त आणि महापौर, तर सामान्य माणसाने कोणते प्रश्न महापौरांच्याकडे घेऊन जावेत किंवा कोणते प्रश्न आयुक्तांच्याकडे घेऊन जावेत याबद्दल काय सांगू शकाल का? बरं. आणि महानगरपालिका आणि आयुक्त आयुक्तांनी विशेषतः राजकीय संबंध सांभाळणं आवश्यक असतं असं म्हटलं जातं. तर आयुक्तांची तशी जबाबदारी काही येते का किंवा त्या संबंधात त्यांनी काही विचार फोन डिस्कनेक्ट प्रश्न झालेला लक्षात पण आलेला आहे. त्यांचा प्रश्न आपल्याला कळलेला आहे. त्यांनी पहिला प्रश्न विचारलाय की एक सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की महापौर असतात आणि आयुक्त असतात, तर सर्वसामान्यांची जी काही तुम्ही म्हणाल तक्रारी किंवा गाऱ्हाणी, तर ते कुणाकडे घेऊन जावं. मुळात त्याला जोडून मी असा प्रश्न विचारते की मुळात आपण असं डायरेक्ट जाऊ शकतो का महापौरांकडे किंवा आयुक्तांकडे? आता पाडगावकरांचा प्रश्न अत्यंत साहजिक आणि चांगला प्रश्न आहे. खरं तर प्रत्येक नागरिकाला त्याचा लोकप्रतिनिधी जो आहे तो जवळचा वाटतो, पण प्रशासकीय जबाबदारी जी आहे ते महानगरपालिका प्रशासनावर असते. त्यामुळे ते कोणाकडे जावं हे फार तितकंसं महत्त्वाचं नाही, प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. आणि ते महापौरांकडे जरी गेले तरी तो प्रश्न प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी येतो. आणि लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे अंमलबजावणी करत नाही, ते निर्णय घेतात आणि प्रशासन हे त्याची अंमलबजावणी करतं. महानगरपालिका प्रशासन जर पाहिलं तर याच्यामध्ये प्राधिकरणं डिव्हाइड केलेले वेगवेगळे प्राधिकरणं आहे. महानगरपालिका आहे, स्थायी समिती आहे आणि आयुक्त आहे. आणि तिघांची वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कायद्याने निश्चित करून दिलेल्या आहेत. आणि सामान्यांची जी कामं येतात अंतिमरित्या अंमलबजावणीला ही आयुक्तांकडेच येतात. बरोबर. आणि त्यामुळे आयुक्तांना त्याप्रमाणे आलेले जे प्रश्न आहेत किती महत्वाचे आहे ते आयुक्तांना सोडावे लागतात. त्यामुळे ते महापौरांकडे गेले किंवा लोकप्रतिनिधींकडे जरी गेले तर म्हणून मगाशीच मी स्पष्ट केलं की लोकांना लोकप्रतिनिधी जवळ असतात आणि त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत येतात. त्यामुळे तसं काही आपल्याला म्हणता येणार नाही की त्यांनी कुठे पहिल्यांदा जावं, पण प्रश्न आपला नीट असावा आणि तो नीट लोकप्रतिनिधींकडे जरी गेला, आयुक्तांकडे जरी गेला तरी तो सोडवता यावा अशा प्रकारचा असावा. नक्कीच. म्हणजे जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवले जातात. आणि जसं सरांनी सांगितलं की एक निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे दोन बाबी आहेत यामध्ये येतात. डॉक्टर पाडगावकर यांचा पुढचाही प्रश्न आहे, त्याचंही उत्तर आपण घेणार आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. सर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि महानगरपालिकांचं व्यवस्थापन याविषयी आपण बोलतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर पाडगावकर यांचा प्रश्न आला होता जो एक आपण घेतला. त्यांचा दुसरा प्रश्न सर असा होता की महानगरपालिका आयुक्त यांनी राजकीय संबंध कसे असतात अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न होता आणि मध्ये फोन कट झाला होता. पण साधारण त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप असं होतं की आयुक्त आणि राजकीय संबंध यांचं कसे असावेत किंवा कसे असतात. आपण मुंबई महानगर क्षेत्रात जर पाहिलं तर 9 महानगरपालिका आहे. आणि महानगरपालिकाचे आयुक्त आणि राजकीय मतभेद किंवा राजकीय वाद हे अनेक वेळा आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो किंवा दूरचित्रवाणीवर आपण बघत असतो. महानगरपालिका आयुक्त जेव्हा काम करतात तिथं स्थानिक पातळीवर जे प्रेशर्स असतात किंवा स्थानिक नागरिकांचे, स्थानिक लोकप्रतिनिधी प्रेशर असतात, तर त्यांना अत्यंत बॅलन्स काम करावं लागतं. आणि त्यांचे हित किंवा संबंध जे राजकीय नेत्यांशी किंवा राजकीय नेतृत्वांशी असावे ते नक्कीच चांगले रिलेशन लागतात, तरच ते विकास कामं पुढे नेऊ शकतात. अन्यथा आता महानगरपालिका कायद्यामध्ये जी तरतूद दिलेली आहे की महानगरपालिकेच्या सभेमध्ये एक सचिव वेगळा असतो आणि महानगरपालिकेच्या सदस्यांप्रमाणे महानगरपालिका आयुक्तांना बोलण्याचा अधिकार आहे. तर हे जे त्याच्यामध्ये अधिकार दिलेले आहेत त्याचा विचार करता महानगरपालिका आयुक्तांचे सर्व राजकीय नेत्यांशी चांगले रिलेशन असणं हे शहराच्या विकासासाठी योग्य ठरतं. अन्यथा अनेक वेळा आपण वाद घालणं किंवा वितंडवाद करणं याच्यामध्ये जेव्हा जातात आयुक्त, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, त्यामुळे त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होतो. त्यामुळं सर्वांचा समन्वयाने सर्व पक्ष, सर्व घटक, सर्व समाजसेवी संघटना यांच्याशी आयुक्तांचे रिलेशन योग्य प्रकारचे राहिले तरच आपल्याला शहर विकास साधता येतो. नक्कीच. म्हणजे चांगल्या संबंधातून खरं तर
लोकांना उपयोगी अशी कार्य घडू शकतात. आपल्याला पुण्याहून एक प्रश्न आला आहे. पुण्याहून एका नागरिकांनी असा प्रश्न विचारलेला आहे की त्यांनी 6 वर्षांपूर्वी पुणे शहरानजीक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक प्लॉट घेतला होता. 2017 मध्ये तो जो भाग आहे तो महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. पण त्यानंतर सर त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडून तिथे फार काही अजून विकास झालेला नाहीये. तर कशा पद्धतीने विकास हा अपेक्षित आहे असा त्यांनी प्रश्न विचारलाय. आता पुणे शहर किंवा आपण इव्हन कल्याण डोंबिवली जरी पाहिलं तर ह्या दोन्ही शहरांच्या हद्दवाढी हां आणि तिथं समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती ह्या नेहमीच प्रसिद्धी माध्यमामध्ये राहिलेल्या आहेत. आणि आपण पाहतो की जी मोठी शहरं आहे ज्याला आपण लोकांचं अट्रॅक्शन म्हणतो त्या शहरांच्या नजीकचा भाग नेहमीच असा वाढत राहिलेला आहे. तिथं बांधकामाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत राहिलेल्या आहे. आता संबंधित नागरिकांनी जो प्रश्न विचारलेला आहे खरं तर त्याच्यातून पूर्ण स्पष्ट होत नाही. त्यांनी तो प्लॉट जो घेतला तो लेआउटमधला घेतला, मंजूर लेआउटमधला घेतला की असाच कोणाचा तरी शेतीचा तुकडा घेतला हे काही स्पष्ट होत नाही आहे. पण पुण्याचं आपण बघितलं तर पुण्याला फार पूर्वीपासून प्रादेशिक विकास योजना आराखडा आहे. याशिवाय पुण्याला आजूबाजूला जे आहे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा विकास योजना आराखडा पण बनलेला आहे. आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायतला तशा बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाही. त्यामुळे फार छोटे तुकडे पण विकत घेता येत नाहीत. बरं. आता जेव्हा महानगरांमध्ये ग्रामपंचायतचा हद्दी समाविष्ट होतात त्यावेळेस त्या भागाचा शहराला विकास योजना आराखडा करावा लागतो. त्याचं नियोजन करावं लागतं. आणि नियोजन केल्यानंतर तिथं विकास कामं किंवा त्याचे रस्ते असतील, गटर योजना असेल, बाकीच्या दिवाबत्ती असेल, ह्या सगळ्या सुविधा निर्माण कराव्या लागतात. अर्थातच आज आपण पाहतो की आर्थिक ज्या अनेक अडचणी महानगरपालिकांना समोर आलेल्या असतात त्यामध्ये ज्या सुविधा, नागरी सुविधा ज्या आपण अपेक्षा करतो त्या बऱ्याच वेळेस या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरवण्यासाठी अडचणी येतात. आणि म्हणून हा जो प्लॉट असेल यांचा, एकतर हा प्लॉट कुठल्या झोनमध्ये आहे, रहिवास क्षेत्रामध्ये आहे का, त्याचा प्लॅनिंग किंवा प्लॅनिंग आराखड्यामध्ये, विकास योजना आराखड्यामध्ये समावेश झाला आहे का, आणि तो कुठे जाईल ह्याचं पाहूनच त्याच्याबद्दल विकास कधी होईल याच्याबद्दलचं भाष्य ती महानगरपालिका करू शकते. आता त्यामुळं संबंधित नागरिकाने घेण्यापूर्वी काय काय चौकशी केली आणि नंतर त्याचं त्यावेळच्या परिस्थितीमध्ये प्रादेशिक विकास योजना आराखडा, प्रादेशिक आराखडा जो आहे त्याच्यात स्थान काय होतं, स्वरूप काय होतं, तिथं काय काय करता येत होतं, आणि आजचा पुणे महानगरपालिकाचा जो विकास योजना आराखडा आहे त्यात त्याचं काय स्थान आहे, त्यावरच त्याचा विकास अवलंबून राहील. नागरी सुविधा उपलब्ध होणं आणि विकास योजना आराखड्यामधल्या ज्या सुविधा आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे प्रथमतः त्यांना त्याचं आरक्षण शोधावं लागेल आणि मगच महानगरपालिकेमधून नियंत्रित म्हणजे नियमाप्रमाणे बांधकाम नियंत्रण नियमावली जी आहे त्याप्रमाणे बांधकाम करता येईल. थोडंसं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था अपुरी असते, त्यामुळे बांधकामांवर तेवढं नियंत्रण राहत नाही. पण शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याची पुरेपूर व्यवस्था असते आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण त्याच्यामध्ये राहतं आणि त्यावेळी बऱ्याच वेळेस लोकांना विकास योजनासाठी अडचण येते असं वाटत असतं. बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की तंत्रज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे आणि महानगरपालिका आणि नगर परिषदा यांचंही संगणकीकरण झालेलं आहे. तर हे जे संगणकीकरण आहे हे सगळं संपूर्ण राज्यात सारखंच झालेलं आहे का? आता आपण महानगरपालिका किंवा नगरपालिका यांचं जर कामकाज बघितलं तर प्रत्येक महानगरपालिका ही सेपरेट एंटायटी किंवा वेगळी अस्तित्व म्हणून आहे. आणि नियम किंवा दर याचे प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेने स्वतःचे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं, त्याचा वापर करणं, जितकं शक्य आहे तितकं जास्तीत जास्त ई गव्हर्नन्स अंमलबजावणी करणं, याच्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे महानगरपालिकेनं अत्यंत चांगल्या पद्धतीने ई गव्हर्नन्स राबवलेलं आहे. आणि त्यांच्याकडे ती आर्थिक क्षमता पण असल्यामुळं त्यांना ते लोकांसाठी उपलब्ध करून सुद्धा देता आलेली आहे. मुंबई महानगरपालिका सुद्धा त्याचप्रमाणे ई गव्हर्नन्समध्ये खूप पुढे आहे. पण समानता ही सगळीकडे नाही आहेत. एकतर मुंबई महानगरपालिकेचा कायदा वेगळा आहे, या तिन्ही महानगरपालिकांचा कायदा वेगळा आहे आणि कायदा सारखा असला तरी नियम वेगळे आहेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व महानगरपालिकांचं जी ई गव्हर्नन्स आहे किंवा त्याच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे ते राज्य पातळीवर एकच असं प्रकारचं करता आलेलं नाहीये. आता आपण बघतो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जसं क्लायंट मोठा तशा पद्धतीने सॉफ्टवेअर चांगलं होतं. पूर्ण जगभर मायक्रोसॉफ्ट जसं विंडोज किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस पुरवतं
तशा पद्धतीचं सेट किंवा मोठ्या प्रमाणात चांगलं सॉफ्टवेअर जर करायचं असेल तर ते राज्य पातळीवर होऊ शकतं. पण ते करताना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे त्यांचे नियम जे आहे ते सारखे असले तर ते होऊ शकतं. राज्य शासनाने नजीकच्या काळामध्ये काही गोष्टी करून, जसं राईट टू इन्फॉर्मेशन आता आलेलं आहे त्या पद्धतीनं, किंवा राईट टू सर्व्हिस कायदा आलेला आहे त्याप्रमाणे आता सुरुवात केलेली आहे. काही गोष्टी कॉमन प्लॅटफॉर्मवर यायला सुरू झाल्यात. जन्ममृत्यू नोंदी तर देश पातळीवर एकत्र यायला लागल्यात. हळूहळू त्या होतील आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हे वेगवेगळे नियम असल्यामुळे त्या एकत्रितरित्या सर्वांना सारख्या मिळत नाहीये. पण त्याप्रमाणे पुढची पावलं आता शासन आणि महानगरपालिकांकडून उचलली जात आहेत. बरोबर आहे. मग हे जे संगणकीकरण आहे ते आणखी जास्त प्रमाणात संगणकीकरण व्हावं ह्यासाठी काही उपाययोजना सध्या आहेत? सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा महानगरपालिकांनी खरं प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये GIS मॅपिंग किंवा असं सुरू केलेलं आहे. आता हे प्रश्न आपल्याला साधारणपणे छोट्या महानगरपालिका, नवीन झालेल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या नागरिकांकडून फार मोठ्या प्रमाणात येतात. आता मी माझ्या पनवेल महानगरपालिकेचंच उदाहरण घेईल. ही नवीन म्हणजे 2016 मध्ये अस्तित्वात आलेली महानगरपालिका आहे आणि इथे सॉफ्टवेअर नाही किंवा वेबसाईटही प्रॉपर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत. त्यामुळे या छोट्या महानगरपालिकांना स्वतःची विकसित करण्यासाठी सध्या अडचणी आहेत आणि त्या डेव्हलप कराव्या लागतील. तर त्या करण्यासाठी आता जे मी राईट टू सर्व्हिस सांगितलं त्याप्रमाणे राज्य शासनाच्या काही प्लॅटफॉर्मवर आणि स्वतःची काही वेबसाईट डेव्हलप करून अशा प्रकारच्या महानगरपालिका सर्वच आता गव्हर्नन्समध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने JNVRमध्ये आणि नजीकच्या काही योजनांमध्ये अमृत अभियानाअंतर्गत बरेचसे अवॉर्ड्सही याच्यामध्ये मिळवलेत आणि हे मोठ्या महानगरपालिकांना शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. ह्याच संदर्भात आपल्याला एक ईमेलवरून प्रश्न आलेला आहे. अमोल ठाकरे यांनी सोलापूरहून हा प्रश्न विचारलेला आहे. ते असं म्हणतात की भरपूर सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत तरी देखील महानगरपालिकेत कागदपत्र किंवा जी ऑफिशियल कागदपत्र असतात तर ती लवकर का मिळत नाहीत? आता खरं तर हा प्रश्न थोडासा संगणकीकरणापेक्षा माहिती अधिकाराकडे जातो. माहिती अधिकारामध्ये आपल्याला 17 मॅन्युअलचे सक्तीचे केलेले आहेत. तर ज्या संस्था ती करणार नाहीत त्यांना आपण सक्तीनं ती करण्यास भाग पाडू शकतो आणि ती वेबसाईटवर पब्लिश करायला सक्ती करू शकतो. सर्वच रेकॉर्ड वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकत नाही पण मॅन्युअलच्या आधारे आपल्याला त्याचा सर्च घेता येऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये त्याप्रमाणे तसं जर केलं, ज्या कार्यालयाच्या बाबतीत संबंधित व्यक्तीच्या अडचणी असतील तर संबंधित कार्यालयाला त्यांनी 17 मॅन्युअल पब्लिश करण्यासाठी जर सक्ती केली, त्याच्याबद्दल विनंती केली, अर्ज केला तर त्या कार्यालयामध्ये नक्कीच ती कार्यवाही करणं त्या कार्यालयावर बंधनकारक आहे. बरोबर आहे. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. सर, बऱ्याचदा असं होतं की काही नैसर्गिक आपत्ती येतात. उदाहरणार्थ मागच्या वर्षी काही जिल्ह्यांमध्ये पूर आला होता किंवा भूकंप येतो. तर अशा ज्या नैसर्गिक आपत्ती असतात तर ह्यामध्ये महानगरपालिका परिषद ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? म्हणजे राज्य सरकारच्या असतात का केंद्र सरकारच्या असतात? केंद्र शासनाने 2005 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 मध्ये पास झालेला आहे, ज्यामध्ये केंद्र शासनाने नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी स्थापन करायची आहे. त्याचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान महोदय असतात. राज्य पातळीवर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी असते, त्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय असतात आणि जिल्हा पातळीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे जे आहे हे जिल्ह्याच्या अथॉरिटीचे प्रमुख असतात आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या तिन्ही अथॉरिटी वेगवेगळ्या स्टेजवर काम करतात आणि ह्या अथॉरिटी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देतात. त्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागतात आणि आपत्ती ज्या प्रकारची असेल त्या प्रकारावर आधारित कोणतीही शासकीय यंत्रणा, कोणतीही व्यक्ती, कोणतीही मशिनरी ही या तिन्ही अथॉरिटींना आपल्याकडे घेता येते, त्यांना काम लावता येतं आणि त्यांच्याकडून ते काम करून घेता येतं. नक्कीच. खरं तर महानगरपालिका आणि त्यांचं म्हणजे ह्या ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचं जे कामकाज आहे ते नक्की कसं चालतं याविषयी आपल्यालाही उत्सुकता असेल. फोनद्वारे आपण नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आणखीही प्रश्न आहेत त्याची आपण उत्तरं घेणार आहोत, पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी.
आपल्याला एक प्रश्न आलेला आहे अनंत घाग यांचा, पनवेलहूनच आलेला आहे. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरासमोरच मच्छी मार्केट भरतं, तर तो जो बाजार आहे तर तो दुसरीकडे कुठे स्थलांतरित करू शकतो का? आणि त्यांनी तसं एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे महानगरपालिकेमध्ये, तर पुढे काय होऊ शकतं असा त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न खरंच एकदम चांगला प्रश्न आहे आणि नेमका माझ्या संस्थेच्या संबंधित आहे. खरं तर पनवेल नगर परिषद जी होती तर त्यात खूपच छोटं क्षेत्रफळ होतं. 3.63 चौरस किलोमीटर हे महानगरपालिकेच्या ताब्यात असलेलं, आणि सिडकोचं काही मिळून असं 12 चौरस किलोमीटरची पूर्वीची ही नगर परिषद होती. आता ती 110 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ झालेलं आहे आणि सिडकोनी बराचसा प्लॉट्स किंवा काही भाग आपल्याकडे हस्तांतरित करायला सुरुवात केलेली आहे. पूर्वीची जी शहराची रचना आणि गर्दी जर बघितली तर त्यावेळच्या परिस्थितीमध्ये फिश मार्केट जे आहे तिथं योग्य होतं. आताच्या परिस्थितीमध्ये आपण ते इतरत्र हलवण्याच्या प्रयत्नात आहोतच. आपण अशा प्रकारचे प्लॉट संपादित करून किंवा मिळवून अशा प्रकारचा हलवला जाईल अशा प्रकारचे आपण प्रयत्न करणार आहोत. स्थानिक पातळीवर हे मच्छी मार्केट जे आहे, पनवेलकर आणि उरणवरून येणारे मासेमारी करणारे लोक या सर्वांसाठी वापरलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याची सातत्यानं तक्रारही असते आणि कोरोनाच्या काळामध्ये तर आणखी तक्रारी तिथल्या वाढलेल्या आहेत. तर हे आपण कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी घेऊन जाता येईल आणि चांगल्या सुविधा देता येतील याप्रमाणे प्रयत्न करावे लागणार आहे आणि तशी पनवेल महानगरपालिका नक्कीच करेल. नक्कीच सर. महानगरपालिकेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, तर कामकाजाचं विभागवार अशी विभागणी केलेली असते. तर त्यामध्ये अनेक जी कामं असतात, तर त्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की प्रामुख्याने कोणत्या विभागांना प्राथमिकता देणं हे जास्त गरजेचं आहे? खरं तर महानगरपालिका किंवा नगरपालिका जर म्हटलं तर त्याची जी संज्ञा आहे ती वॉटर मीटर गटर अशा पद्धतीची वापरली जाते. ह्या 3शी केंद्रीभूत म्हणून ह्या संस्था आहेत असं मानलं जातं. वॉटर म्हणजे पाणी पुरवठा सर्वांना प्रॉपर असावा. आता ग्रामीण भागामध्ये एका व्यक्तीला 40 लिटर आपण प्रतिदिन पाणी पुरवठा करावा म्हणतो. महानगरपालिकेमध्ये डायरेक्ट तो 135 लिटरपर्यंत आपल्याला द्यावा लागतो. मीटर म्हणजे रस्ते, दिवाबत्ती, गटर म्हणजे मलनिस्सारण, जलनिस्सारण ह्या व्यवस्था कराव्या लागतात. नुकतंच 2018 शहरी मंत्रालय जे आहे केंद्र शासनाचं, त्यांनी आपल्या देशातल्या 111 शहरांची वर्गवारी केलेली आहे. त्याला ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स अशा प्रकारचा एक सर्व्हे केला होता. आणि त्या सर्व्हेमध्ये 111 शहरांचं मूल्यमापन करण्यात आलं. आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पुण्याचा पहिला क्रमांक आहे, दुसरा नवी मुंबई आणि तिसरा बृहन्मुंबई अशा प्रकारच्या 3ही महानगरपालिका आपल्या त्याच्यामध्ये पुढच्या क्रमांकावर आहेत. याच्यामध्ये 15 वेगवेगळे इंडेक्स होते की ज्याच्यामध्ये शहरात हे लिव्हेबल कशी असावी, राहण्याला एक शहरं कशी असावी, अशा वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये तपासण्यात आल्या. मग त्याच्यामध्ये शहराचं जे व्यवस्थापन करणारी जी संस्था आहे, त्या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्थापन आहे, तिथली स्वच्छता, तिथली सुरक्षा, तिथली दिवाबत्ती अशा सर्व बाबींचं मूल्यमापन केलं जातं आणि त्या मूल्यमापनाच्या आधारावर त्या शहराचं लिव्हेबल सिटी म्हणून वर्गीकरण केलं जातं, त्याची क्रमवारी ठरवली जाते. आता ती जे क्रायटेरिया आपण जर पाहिल्या तर त्या क्रायटेरियामध्ये 50%हून अधिक क्रायटेरिया ह्या महानगरपालिकेच्या कामकाजाशी संबंधित असतात. आणि म्हणून शहर राहण्यालायक असावं किंवा शहर योग्य असावं हे जर ठरवायचं असेल तर त्यासाठी तिथली महानगरपालिका चांगली असावी. आणि ती महानगरपालिका चांगली असण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी आणि तिथले प्रशासन यांनी ह्या ज्या महत्त्वाच्या सुविधा आहे, मग त्याच्यामध्ये पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ही अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, ह्या ज्या बाबी आहे यांच्याकडं प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं. आणि आपण ह्या शहरांना असं म्हणतो की जन्मापूर्वीपासून आणि मृत्यूनंतरही माणसांचा संबंध ह्या संस्थेशी राहतो. जसं आपण वेगवेगळ्या माता बाल संगोपनाच्या योजना राबवतो महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे मृत्यू प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी ह्या सर्व बाबी आपण महानगरपालिकेमध्ये करतो. आणि म्हणून जनतेशी नाळ जुळलेल्या या ज्या संस्था आहे, ह्या संस्था या सर्व बाबी आता मी ज्या स्पष्ट केल्या त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने जर लक्ष दिलं तर त्या लिव्हेबल सिटी होतात.
बरोबर आहे. म्हणजे खरं तर अनेक खूप कामं असतात, खूप मोठ्या प्रमाणावर खरं तर हे कामकाज चालतं आणि त्यातूनही ज्या एक मूलभूत गोष्टी आहेत तर त्यांना मला वाटतं की जर प्राधान्यक्रम दिला तर नक्कीच ते सर्व नागरिकांसाठी पण ती जी महानगरपालिका आहे ती एक हवीशी आपलीशी अशी होऊन जाते. सर, महानगरपालिका आणि नगर परिषद प्रशासनामध्ये आपण बघतो की बहुतांशी जे कर्मचारी असतात ते स्थानिक कर्मचारी असतात आणि प्रत्येक महानगरपालिकेचं मगाशी जसं तुम्ही सांगितलं की नियमावली वेगळी असते तशा समस्या देखील वेगळ्या असतात. तर हे जे स्थानिक कर्मचारी आहेत तर त्यांची कार्यक्षमता आणखी वाढण्यासाठी आपण काही उपाययोजना सुचवाल? थोडंसं एक 2-3 वर्षापूर्वी राज्यातल्या नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या व्यवस्थेबद्दल शासन स्तरावर थोडीशी तुलनात्मक अभ्यास केला गेला होता. अच्छा. तर याच्यामध्ये असं दिसून आलं की आता आपण ग्रामपंचायती किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचं जर बघितलं तर तिथला सर्व कर्मचारी वर्ग हा शासकीय कर्मचारी मानला जातो, वर्ग मानला जातो आणि त्यांच्यासाठी राज्य पातळीवर आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था आहेत. अच्छा. याच्यामध्ये ग्रामसेवकांसाठी 6 वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था आहे, पंचायताच्या 11 प्रशिक्षण संस्था आहेत, त्यात वाढ पण करणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रशिक्षण संस्था असावी अशा प्रकारचं व्यवस्थापन आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित आपलं बऱ्यापैकी आपण कॉन्सन्ट्रेट करतो, आपलं प्रशासन त्याप्रमाणे चालतं. आता शहरीकरण 50% वर जेव्हा जात आहे त्यावेळेस ही नक्कीच गरज वाढीस लागलेली आहे. शहरांच्या व्यवस्थापनासाठी जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांसाठी अशा खास डेडिकेटेड ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अद्याप तरी नाही आहे. त्याप्रमाणे शासन स्तरावर विचारविनिमय सुरू आहे, पण अशा प्रकारच्या प्रशिक्षण व्यवस्था असायला पाहिजे. आता शहरांच्या बाबतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारणपणे स्वच्छता वगैरे ह्या बाबी एवढ्या प्राधान्याने बघण्याची गरज पडत नाही, विखुरलेली वस्ती असते. शहरामध्ये ही नित्याची गरज असते आणि त्यामुळं जरी कर्मचारी भरती किंवा याच्यावर बंधनं असली तरी कामं बंद ठेवता येत नाही आणि त्यामुळे तिथले स्थानिक कर्मचारी घेतले जातात, रोजंदारी कर्मचारी घेतले जातात, कंत्राटी कर्मचारी घेतले जातात आणि त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या कोर्ट केसेस आणि मग त्यांचं त्या कोर्ट केसेसमुळं नियमित नोकरीवर येणं असे प्रकार होत असल्यामुळं ते तिथेच राहतात, अनट्रेंड राहतात आणि अनट्रेंड राहिल्यामुळं त्याचा नक्कीच शहरामध्ये सुविधा देण्यावर परिणाम होतो आणि त्यामुळं ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्या आहे त्या निर्माण व्हायला पाहिजे की जेणेकरून यांना आपल्याला ट्रेनिंग देता येईल. आणि हे जे स्थानिक कर्मचारी जे आहेत त्यांच्या नियुक्त्यांच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर जेव्हा बंधनं येतात त्यावेळेस महानगरपालिकांच्या नियुक्त्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं धोरण ठेवावं लागेल. अन्यथा जो क्वालिटी स्टाफ यायला पाहिजे किंवा जो कर्मचारी वर्ग चांगलं स्किल असलेला यायला पाहिजे त्याच्यामध्ये अडचणी येणार नाहीत. बरोबर आहे. आता महानगरपालिका आणि नगर परिषद यांचं जकात हे एक महत्त्वाचं साधन होतं, ते आता बंद झाल्यानंतर स्थानिक संस्था कर आला, तो देखील आता बंद करण्यात आलाय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत आणि काय उपाययोजना आणणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? आता पूर्वी शहरांमध्ये जकात होती, जकात कर बंद केल्यानंतर स्थानिक संस्था कर म्हणजे LBT जो म्हणतो तो आला. राज्य शासनाने तो बंद करून आता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांना त्याच्या प्रमाणात अनुदान द्यायला सुरू केलेलं आहे. म्हणजेच तो आता राज्याच्या तिजोरीवर भार पडलेला आहे आणि महानगरपालिकांना शाश्वत उत्पन्न जे आहे आज फक्त संकलित कर आणि बाकीची जे थोड्याफार प्रमाणातले जे आहेत ती उत्पन्न मिळतात. त्याच्यामध्ये आपण विकास योजना आराखड्याच्या अंमलबजावणीमधनं विकास आकार येतो किंवा असे काही गोष्टी येतात त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. सुदैवानं मागच्या काही कालावधीमध्ये अमृत योजनेसारख्या भरीव योजना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आल्या आणि मोठे प्रकल्प उभे करता आले. त्यामुळं शहरांमध्ये विकास होतो आहे. आजही राज्य शासनाकडनं भरीव मदत मिळते, पण महानगरपालिकांच्या आर्थिक ज्या सुधारणा करणं आवश्यक आहे याच्यासाठी एक वेगळं एक समिती गठीत करून अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यावर अभ्यासगट नक्कीच करावे लागतील. वित्त आयोगाने त्याबाबत काही सूचना केलेल्या आहे, राज्य शासनाकडनं त्या स्वीकारल्याही गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही नक्कीच उपाययोजना होतील. पण आज रोजी मात्र शाश्वत उत्पन्न जे आहे ते संकलित करायचं आहे. केंद्र शासनाने संकलित करामध्ये
काही सुधारणा करण्याच्या सूचना दिल्यात. राज्य शासन त्याच्यावर प्रकर्षाने प्रयत्न करत आहे की जेणेकरून डिस्क्रिशन ज्या वापरल्या जातात त्या कमी व्हाव्यात आणि संकलित कर जो आहे, मालमत्ता कर जो आहे तो प्रॉपर वसूल व्हावा आणि महानगरपालिकांचं उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न नक्कीच भविष्य काळामध्ये होणार आहेत. नक्कीच खरं तर अर्थव्यवस्था हा एक महत्त्वाचा भाग आहे महानगरपालिकांच्या व्यवस्थापनामध्ये. त्यावर आणखीही आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून. याशिवाय इतरही काही विषय आहेत त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विश्रांतीनंतर महानगरपालिकांचे व्यवस्थापन असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख सर. सर, आपण मगाशी करप्रणालीबद्दल थोडंसं सांगितलं, तर आता महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये जी करप्रणाली आहे ती सुयोग्य पद्धतीने अंमलात आणली जावी आणि त्यासाठी काही एक आर्थिक शिस्त बसावी, यासाठी काही उपाययोजना सध्या सुरू आहेत का? सध्या आता कर प्रणालीच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने आपल्याला GIS मॅपिंग करून म्हणजे प्रत्येक घराचा GIS वर मॅप करावा आणि त्याप्रमाणे कर आकारणी करावी अशा प्रकारच्या सूचना आपल्याला केलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा शहरांमध्ये त्या उपाययोजना आता सुरू आहे. नुकतंच आम्ही पनवेल शहराचं सुद्धा पूर्ण सर्वेक्षण केलेलं आहे. पनवेल शहराचं सर्वेक्षण करून त्याप्रमाणे मॅपिंग सुरू आहे. तर ही जी कर प्रणाली जी आहे याच्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो कायदेशीर बाबी जर आपण पाहिल्या तर याला अपील जे आहे ते लोकल जिल्हा न्यायालयात किंवा स्थानिक पातळीवर होतं. आपण अनेक ठिकाणी बघतो की संकलित कराच्या केसेस ज्या आहे फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहतात आणि आर्थिक अडचणींना महानगरपालिकेला सामोरं जावं लागत असलं तरी न्यायालयात प्रकरणं असल्यामुळे त्या रकमा वसूल होत नाहीत. तर या कारणामुळं आपण जर बघितलं तर MRT म्हणून आहे, रेव्हेन्यू ट्रायब्युनल, त्याच्यामध्ये महसूलचे जे प्रश्न आहे ते एका ट्रायब्युनलच्या न्यायाधिकरणाच्या माध्यमात सोडवले जातात. आपल्याला इन्कम टॅक्सचं ट्रायब्युनल माहिती आहे, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे प्रश्न इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या माध्यमातून सोडवले जातात. सहकारचं पण ट्रायब्युनल आहे, ज्याच्यामध्ये सहकाराचे प्रश्न सोडवले जातात. त्याचप्रमाणे आपण सेल टॅक्स किंवा GSTचं म्हणतो त्यांचंही ट्रायब्युनल आहे. आपल्याकडे LBT साठी सुद्धा तशी व्यवस्था केली होती. आणि नगरपालिका कायद्यामध्ये पण एक ट्रायब्युनल निर्माण करण्याची कायद्यात आता नव्यानेच राज्य शासनाने तरतूद केलेली आहे. पण यामध्ये थोडासा बदल करून आपल्याकडे एक आवश्यकता आहे की जे महानगरपालिका नगरपरिषदा यांची जी उत्पन्नाची साधनं आहे त्याच्यामध्ये जी उत्पन्न अडकून पडतात आणि महानगरपालिकेला ती वेळच्या वेळी मिळत नाही, त्यासाठी जर अशा प्रकारचं ट्रायब्युनल जर आलं आणि ही न्यायालयाच्या कक्षेच्या ऐवजी ट्रायब्युनलच्या कक्षेमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये एक प्रशासकीय सदस्य आणि एक ज्युडिशरीमधील सदस्य अशा प्रकारचं जर ट्रायब्युनल आलं तर हे प्रश्न लवकर सुटू शकतात. तर तशा पद्धतीनं ही व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचेही एक विचार सुरू आहे. अशा प्रकारचे जर ट्रायब्युनल आले तर महानगरपालिकांचं जे आर्थिक प्रश्न जे आहे ते सोडवण्यासाठी आणि आर्थिक विवाद मिटवण्यासाठी हे नक्कीच उपयोगात येणार आहे. आणि त्यासाठी एक वेगळं विचारमंथन नगरविकास विभागामध्ये सुरू आहे. बरोबर आहे. आपण आता पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आहात आणि तुम्ही मगाशी जसं बोलताना सांगितलं की 2016ला पनवेलची महानगरपालिका अस्तित्वात आली, म्हणजे तशी नवीन आहे. तर ह्या ज्या नवीन महानगरपालिका आहेत तर त्याच्यामध्ये काय करावं की जेणेकरून जे पुढचं काम आहे महानगरपालिकेचं ते सुरळीत आणि व्यवस्थित चालेल? महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लोकांच्या महानगरपालिका झाल्याबरोबर अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढतात आणि जो ग्रामीण भाग महानगरपालिकामध्ये येतो किंवा एखादा संक्रमण काळामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका होते, मग अशा वेळेस त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची त्यांची फार मोठी मागणी असते. आता ही शहरं जेव्हा महानगरपालिकेत रूपांतरित होतात पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याची निवडणूक पण व्हायची असते. निवडणूक आता 74व्या घटना दुरुस्तीनंतर 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळासाठी तिथं प्रशासक राहत नाही. मात्र अशा कालावधीमध्ये जो भाग समाविष्ट झाला त्या भागातील त्या ग्रामपंचायतीच्या सर्व शासकीय मिळकती ज्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील त्या व्यवस्थितरित्या ताब्यात घेणं, त्याचं मूल्यांकन प्रॉपर करणं, महानगरपालिका हद्दीत आलेल्या
सर्व भागासाठी कर आकारणी करणं, उत्पन्नाची साधनं बळकट करणं आणि उत्पन्न खर्चाचा मेळ घालून जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, ह्या बाबी ह्या नवीन महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर तातडीनं बघाव्या लागतात. ही महानगरपालिका जुनी झाल्यानंतर आपण यातल्या काही गोष्टी करायला जर गेलो तर स्थानिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणात विरोध होतात आणि मग प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. स्थानिक लोकप्रतिनिधींचे स्थानिक राजकीय आणि इतर अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी मग त्या संस्थेमध्ये काही निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून तात्काळ कायद्यामध्ये संक्रमण काळ म्हणून एक तरतूद आहे. अच्छा. ज्यामध्ये कर प्रणाली तात्कालीन परिस्थितीमध्ये लागू करण्याची रीत निश्चित करून दिलेली आहे. ग्रामपंचायती ज्या असतील त्यात जेव्हा सामील होतात त्याचे कुठल्या गोष्टी ताब्यात घ्याव्यात हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि या सर्वाचं पालन त्या वेळेस केलं तरच ह्या महानगरपालिका चांगल्या होतात. आता पनवेल एक वेगळीच महानगरपालिका आहे. इथं मी मगाशी स्पष्ट केलं की 12 चौरस किलोमीटरचं फक्त क्षेत्रफळ होतं. त्याच्यामधलंही बराचसा सिडकोच्या नियंत्रणाखाली भाग होता. 3.63 चौरस किलोमीटर फक्त नगरपालिकेच्या ताब्यात असलेलं क्षेत्र आणि त्या व्यतिरिक्त 69 गावठाणं असलेली गावं, 29 गावं ह्या शहरामध्ये सामील झाली. ती लिटरली अशी छोटी छोटी गावं आहेत आणि त्या गावांच्या आजूबाजूचा भाग असा विकसित झालेला आहे. मग त्या गावांमध्ये जोडणारे रस्ते, तिथल्या शाळा, तिथली वैद्यकीय व्यवस्था, तिथले हेल्थ पोस्ट या सर्व बाबी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतच्या किंवा जिल्हा परिषदच्या व्यवस्थेप्रमाणे असतात आणि त्या व्यवस्था सुदृढ करण्याची अपेक्षा आता महानगरपालिका झाल्यानंतर त्यांची असते. जिल्हा परिषदची शाळा म्हटलं की आपण एक जुनी शाळा आपल्या समोर राहते ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, तर त्या शाळेचं रूप थोडंसं टाय घातलेल्या मुलांच्या शाळेसारखं वासावं अशा प्रकारची लोकांची अपेक्षा असते. ती तात्काळ पूर्ण तर कधीच होऊ शकत नाही, पण ती पूर्ण करण्यासाठी सुदृढ महापालिका करायची असेल तर त्याचं आर्थिक व्यवस्थापन आणि तिथल्या मालमत्तांचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि नवीन स्थापन झालेल्या महानगरपालिकेसाठी त्याचे एक काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. बरोबर आहे सर. यापूर्वी काही महानगरपालिका आणि नगर परिषदा होत्या तर त्यांची जी रुग्णालयं आहेत ती शासनाकडे हस्तांतरित केली गेली आणि सध्या कोरोना परिस्थितीमध्ये आपण बघतोय की ह्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या महानगरपालिकांकडे आलेल्या आहेत. तर गेल्या 6 महिन्यापासून आपण बघतोय की कोरोना सगळीकडे पसरत आहे. तर ह्या सगळ्या साथीच्या ह्या आजारामध्ये कशा पद्धतीने नियंत्रण केलं गेलेलं आहे? आता आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका, मुंबई जवळच्या काही ठराविक महानगरपालिका आणि पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर सोडली तर राज्यातल्या इतर महानगरपालिकांकडे रुग्णालये पुरेशा प्रमाणात नाहीत. पूर्वीच्या एका धोरणानुसार नगरपरिषदा आणि महानगरपालिकांची बरीचशी जी रुग्णालये त्या परिस्थितीत जी होती ती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली गेलेली आहे. आता राज्य शासनाचा आरोग्य विभाग तसा फार मोठा वाढलेला आहे. वेगळं आयुक्तालय आहे, संचालनालय आहे, वेगवेगळी रुग्णालय आहे. पण आता ज्या कोरोनाची साथ जी जागतिक आणीबाणीच ज्याच्यासाठी घोषित केली गेली आणि संपूर्ण जगामध्ये या रोगाने थैमान घातल्यामुळं याच्यामध्ये आपण पाहतो की राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांचे आयुक्त सातत्याने कुठल्याही सुट्टीशिवाय याच्यामध्ये संपूर्ण यंत्रणेसह कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत. आता पनवेलचंच आपण उदाहरण जर घेतलं तर पनवेलमध्ये शासकीय रुग्णालय म्हणून एक उपजिल्हा रुग्णालय आहे. बाकी शासकीय रुग्णालय नाही. बरं. महानगरपालिकेची जी छोट्या अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर जे आहेत ते 6 सेंटर्स आहेत. प्रत्यक्षात ती 50,000 लोकसंख्येला एक असावं आणि शहराची लोकसंख्या जर बघितली 8.5 लाखाची आहे. म्हणजे 9 ते 10 तिथं सेंटर असली पाहिजे, पण ती व्यवस्था आता फक्त 6वर आहे. आणि या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात समस्यांना या शहरांना सामोरं जावं लागलं. आपण भिवंडी महानगरपालिका जर पाहिली किंवा उल्हासनगर पाहिली तर त्यांची स्वतःची जी रुग्णालय होती ती शासनाकडे आहे, पण तीच रुग्णालये आता कोरोनासाठी त्यांना वापरता आली. बरोबर. इचलकरंजी किंवा बारामती सारखी नगर परिषद आहे त्यांची सुद्धा रुग्णालये शासनाकडे हस्तांतरित झालेली आहे. ती सुद्धा कोरोनासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोगात आलेली आहे. केंद्र शासनाचे जे साथरोग नियंत्रणाचं कामकाज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं. तर हे साथरोग नियंत्रणासाठी नॅशनल हेल्थ मिशन सातत्याने काम करत आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग, आशा वर्कर
किंवा त्यांच्या नर्सेस डॉक्टर्स काम करतात आणि हे काम करण्यासाठी आपण लसीकरणावर फोकस्ड होतो. अच्छा. पण लसीकरणावर निव्वळ फोकस होऊन चालणार नाही, आपल्याला उपचाराची व्यवस्थाही लागेल. हे आता हे कोरोनाच्या साथीनं सर्वांना दाखवून दिलेलं आहे. नक्कीच. आणि म्हणून महानगरपालिकांची स्वतःची रुग्णालये किमान असावी. नगर परिषदा कदाचित शासनाच्या रुग्णालयांवर विसंबून राहू शकतील. तर तशा प्रकारचा आता विचार पुढे आलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक महानगरपालिकेने रुग्णालयाची तयारी करण्याची गरज आहे. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही नव्याने रुग्णालय उपलब्ध व्हावं यासाठी नक्कीच पुढील काही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करणार आहोत. शासनाने रुग्णालय करू नये असं कुठंच म्हटलेलं नाहीये पूर्वी जरी हस्तांतरित केली असली तरी. पण हे सुखी जीवनमान किंवा आरोग्यदायी जीवनमान जगण्यासाठी प्रत्येक महानगरामध्ये महानगरपालिकेचं रुग्णालय असावं अशा प्रकारचा विचार नक्कीच पुढे आलेला आहे. आणि आतापर्यंत जे प्रश्न कोरोनामध्ये आम्ही समोर आले आमच्या आणि कोरोनाची साथरोग नियंत्रण करताना ज्या गोष्टी समोर आल्या त्यासाठी हा विचार नक्कीच पुढे आलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्यानं हे नक्कीच आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. नक्कीच सर. आपल्याला आणखी एक प्रश्न आला होता वर्षा उमप यांचा. त्यांनी असं विचारलं होतं की त्यांचं घर जुनं झालेलं आहे आणि ते पुन्हा त्यांना रिडेव्हलप करायचंय, तर त्यासाठी त्यांना कोणत्या विभागाची परवानगी लागेल? आता दुरुस्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत. तुम्हाला पाडून बांधायचा असेल तर महानगरपालिकेचा जो नगररचना विभाग जो आहे त्यांच्याकडून त्याची बांधकाम परवानगी घ्यावी लागते. यासाठी आपले मालकी हक्काचे कागदपत्र प्रॉपर लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला जे बांधकाम नियंत्रण नियमावलीचे जे तरतुदी जे आहे त्या अनुषंगानं आपल्याला त्याची परवानगी मिळते. निव्वळच दुरुस्ती असेल, प्लास्टर दुरुस्ती असेल किंवा अंतर्गत दुरुस्ती असेल तर त्याला वेगळ्या फार परवानग्या लागत नाहीत. जुजबी दुरुस्तीला परवानग्या लागत नाहीत. मात्र बांधकाम पाडून बांधणे किंवा नवीन वाढीव बांधकाम करणे किंवा जो क्षेत्र आपण आता वापरतो त्यापेक्षा जास्त बांधकाम करणे याच्यासाठी मात्र आपल्याला नगररचना विभागाची परवानगी घ्यावी लागते. हा नगररचना विभाग हा आपल्या महानगरपालिकाचा नगररचना विभाग असतो, शासनाचा नाही. बरोबर आहे. सर, मगाशी आपलं कोविड संदर्भात बोलणं झालं. विलास यांचा फोन आला, यांचा एक प्रश्न आला होता नागपूरहून की जी रुग्णालयं आहेत, शासकीय रुग्णालयं, महानगरपालिकेची रुग्णालयं, तर तिथे कोविड काळामध्ये इतर जे आजार आहेत तर त्या पेशंट्सना यायला नकार दिला जातो, तर त्यासंबंधी आपण काय केलं पाहिजे? थोडंसं याच्यामध्ये गैरसमज असा आहे की कोविडचं जे आहे रुग्णालय तिथं इतर रुग्णांना उपचार करावे की नाही. कोरोना हा पसरणारा रोग आहे. दो गज की दूरी ही महत्वाची आहे. आणि ज्यावेळेस कोरोना रुग्णालयामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय हे काम करत असतात तर त्यांना एखाद्या दुसऱ्या आजाराच्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्याच्या आजारासोबत त्याला कोरोना झाला तर त्याला जास्त धोका होऊ शकतो. त्यामुळे जे रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केलेलं आहे, कोविड रुग्णालय आहे. आता कोविडचे 3 प्रकारचे रुग्णालय आहे. CCC म्हणजे कोविड केअर सेंटर आहे, DCHC डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे आणि DCH म्हणून आहे. तर ह्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्ण म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण ठेवली जातात आणि तिथले उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस हे सुद्धा कधी कधी कॅरियर असू शकतात आणि म्हणून त्या ठिकाणी रुग्ण ऍडमिट करू नये अशा प्रकारचे शासनाच्याच गाईडलाईन आहे. मात्र त्या व्यतिरिक्तचे जे रुग्णालय आहे तिथं मात्र रुग्णालयांना दाखल करून घेण्यास नाकारता येणार नाही अशा प्रकारच्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 25 मे 2020ला एक नोटिफिकेशन होतं. त्यानंतर 30 ऑगस्टला पण एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये त्याचे उपचार व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि आता सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर बहुतांशी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये कोविड आणि नॉन कोविड असे वेगवेगळे रुग्णालय उपचार करता आहेत. त्यामुळे तसं आता आपण फक्त आग्रह धरू नये की कोविडच्या रुग्णालयामध्ये नॉन कोविडला ट्रीटमेंट मिळावी, कारण तिथं नॉन कोविड किंवा इतर आजाराचा जो रुग्ण आहे त्याच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्याला कोरोना बाधित जर झाला तर त्याला कॉम्प्लिकेशन येऊ शकतात आणि म्हणून कोरोना रुग्णालयामध्ये नॉन कोविड पेशंट आपण घेऊ शकत नाही. नक्कीच, कारण खरं तर तसं जर झालं तर पेशंटलाच जास्त धोका आहे. आणि जसं आता सरांनी सांगितलं की अनेक हॉस्पिटल्स आहेत की जी नॉन कोविड आहेत तर तिथे नकार कोणीही देऊ शकत नाही इतर आजारांना ऍडमिट
करण्यापासून सर, कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललोय. तुम्ही काय सांगाल की ह्या महानगरपालिकेचं व्यवस्थापन कसं चालतं हे तुम्ही सांगितलं, पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून नागरिकांनी कशा पद्धतीने सहकार्य करावं याविषयी काय सांगाल? आपण शहरामध्ये जेव्हा राहतो, आपण गावात राहतो आणि शहरामध्ये राहतो, यात आपल्याला फरक वाटतो. आपल्याला शहरात आपला जीवनमान उच्च राहावं असं वाटत असतं आणि त्याच वेळेस आपण म्हणत असतो की मला कर लागू नये, मला सवलती मिळाव्या, सगळं आहे. मी माझ्या घरामध्ये सुविधा हव्या असतात त्यावेळेस मी बऱ्याचशा गोष्टीवर खर्च करत असतो. चांगली गाडी घेणं, घरामध्ये चांगल्या टाईल्स लावणं असं करतो. तर शहरवासियांनी चांगल्या सुविधांसाठी, चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी, आपण श्रीमंत राहावं त्यासाठी, आपली संस्थाही श्रीमंत राहावी यासाठी कर देण्यापासून दूर राहणं योग्य राहणार नाही. आपल्या शहराच्या संस्थेला जो सुयोग्य कर आहे, जी कर आकारणी होते त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि वेळच्या वेळी कर भरले पाहिजे. आपल्या शहराच्या प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावं. चुका असल्या तर त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणाव्या. ज्या त्रुटी असतील त्या दूर करण्यासाठी नक्कीच प्रशासन प्रयत्नशील असते. नागरिकांनी चांगलं जीवनमान जगण्यासाठी, आपली संस्था चांगली राहण्यासाठी स्वतः योग्य, स्वच्छ, हेल्दी राहावं आणि त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचं आरोग्य नीट राहील यासाठी प्रयत्नशील राहू. नक्कीच सर, खूप छान माहिती खरं तर ह्या संदर्भात मिळाली. कारण बऱ्याचदा असं होतं की हे जे सगळं व्यवस्थापन आहे तर ह्यातले बारकावे आपल्याला माहिती नसतात आणि मग त्यामुळे आता जसं सरांनी सविस्तर आजच्या कार्यक्रमात आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आवाहनही केलेलं आहे, तर आपण सगळेजण नक्कीच एक सजग नागरिक बनूया अशी ह्या कार्यक्रमातून मी आशा करते. आणि सर, तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या दर्शकांना केलं. हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.